स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीईटीच्या संदर्भातील हा व्हिडिओ बनवतो आहे. जे महाराष्ट्रातील जे आपले विद्यार्थी आहेत, आतापर्यंत आपल्या दोन ज्या भरत्या झालेल्या आहेत पवित्र पोर्टलमध्ये, एक 2017 आणि आता जे सुरू आहे ती भरती विद्यार्थी मित्रांनो जे 2023 आणि 24 ची सुरू आहे. गेल्या 2 वर्षापासून ही सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. याकरिता जे विद्यार्थी आता सीटीटीचा जो रिझल्ट लागलेला आहे, या सीटीटीच्या रिझल्ट मध्ये काही विद्यार्थी फेल झालेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना 76 मार्क्स, 70, कोणाला 55, 60 असे विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जाग जे आहे, ही जाग पहिली भरती झाल्यानंतर म्हणजे 2017 नंतर आता विद्यार्थ्यांना जाग आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी गेली 2008 ला 9 ला जी डीएड झालेली आहेत, बीएड झालेली आहेत, ते विद्यार्थी 10 वर्ष झाले तेव्हापासून सुद्धा टीईटी पास नाही आहेत, सीटीटी पास नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग या मागची कारणं काय आहेत? काही विद्यार्थिनींचे, काही उमेदवारांचे लग्न झालेली आहे, काही विद्यार्थ्यांची लग्न झालेली आहेत, काही विद्यार्थी एमपीएससी करत होती, काही विद्यार्थी पोलीस भरती करत होती, काही विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. या सर्व गोष्टींचा आपण जर विचार करतो म्हटलं तर प्रॉपर टीईटीचा अभ्यास करणारे खूप कमी विद्यार्थी होते. आणि याचा जर रिझल्ट आपण बघतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, जो आता सीटीईटीचा रिझल्ट लागलेला आहे नुकताच 4 ते 5 दिवसापूर्वी, त्याचा रिझल्ट जर आपण बघतो म्हटलं आणि अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जर संख्या बघतो म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो 25 लाखाच्या घरात हे संपूर्ण अर्ज करणारे विद्यार्थी होते. आणि त्यापैकी संपूर्ण भारतात जर पेपर 1 आणि पेपर 2 जर पास झालेले आहेत ते फक्त 3.5 लाख विद्यार्थी आहेत. म्हणजे हा जर टक्का आपण गृहीत पकडतो तर हा 12.5% किंवा 12% आहे. आणि महाराष्ट्रातली जर टक्केवारी पकडतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तो फक्त 3% आहे. म्हणजे विचार करा की किती विद्यार्थी हे या परीक्षेची तयारी करतात आणि किती विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागत आहे. म्हणजे सीटीटी असो की टीईटी असो, ही हलक्यात घेऊन चालणार नाही. तर बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशातला भाग ह्या टीईटी किंवा सीटीटीचा पेपर देत असताना होत असतो. या रिझल्ट वरून आपल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसत आहे. मग याकरिता काही विद्यार्थ्यांचा एक गैरसमज झालेला आहे किंवा काही विद्यार्थी स्वतःला कमी लेखतात. काही विद्यार्थी असं काहीतरी कारण सांगत असतात की मी जॉब करते, मी जॉब करतो असं विद्यार्थी सांगत असतात. नंतर मी पार्ट टाइम काहीतरी करतो, काही टीईटी पास व्हायला काही शॉर्टकट आहे का, या नंतर माझी 10 वर्षाची गॅप आहे, हातात कधी पुस्तकच पकडलं नाही, नंतर मला कुण्या मित्रांनी सांगितलेलं नाहीये, नेमकं सीटीटी काय आणि टीईटी काय आणि टेट काय यातला मला फरक माहित नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो हे जाणून घ्या की तुम्ही डीएड झालात, तुम्ही बीएड झालात तर आपल्याला या गोष्टी माहीत करून घेणं गरजेचे आहे. कारण डीएड आणि बीएड म्हणजे तुम्ही शिक्षक झालात असं नाही. आता तुम्हाला 2 पात्रता परीक्षा द्यावा लागेल, एक पेपर 1 आणि पेपर 2. ते पास झाल्यानंतर एक अभियोग्यता चाचणी द्यावा लागेल आणि नंतर तुमच्या त्या अभियोग्यते चाचणीबद्दल गुणवत्ता यादीत जर तुमचा नंबर लागत असेल किंवा तुम्हाला चांगले मार्क्स असेल तर तुमची कुठल्या तरी शाळेवरती निवड होईल विद्यार्थी मित्रांनो. ह्या पात्रता जर तुमच्यात असेल तर तुम्ही शिक्षक बनू इच्छिता. मग हे जे तुम्ही आपले जे विद्यार्थी आहेत, गृहिणी असो किंवा नोकरी करणारे असो किंवा पार्ट टाइम जॉब करणारे असो किंवा 7 ते 8 वर्षाची गॅप असणारे असो, याकरिता आपण नियोजनाकरिता आपण विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहे. आपण जर माझ्या या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत किंवा इतर जी माहिती आहे आपल्याला कायमस्वरूपी या आपल्या चॅनलला मिळत जाईल. महत्वाचा मुद्दा घ्या आता की नोकरी असणारे म्हणजे नोकरी कोण करत असते, नोकरी ज्यांचं डीएड झालंय, बीएड झालंय अशा ज्या उमेदवार आहेत, या उमेदवार काय करतात, कॉन्व्हेंटमध्ये 5 तासासाठी म्हणजे सकाळी 7चं कॉन्व्हेंट 12-1 पर्यंत असतं, नंतर कोणाचं 10 ते 5 पर्यंत असेल. बरोबर, हा कारण असतो आपला की मला वेळच भेटत नाही, मी कसा टीईटी पास होईल. बरोबर, हे कारण असते. त्यांच्यासाठी आपण नियोजन करणार आहोत. नंतर जे विद्यार्थी दिवसभर जॉब करतात 5 ते 8 त्यांच्यासाठी आहे. नंतर ज्या गृहिणी आहेत, ज्यांचं लग्न झालेलं आहे, डीएड झालाय, 5 वर्षापासून लग्न झालेलं आहे, तिच्या सोबतची कोणीतरी मैत्रीण अभ्यास करत असताना तिला असं वाटतं की माझ्या बरोबरची मैत्रीण लागली, मग आता कसं करायचं, मी पण थोडा काहीतरी अभ्यास करावा. परंतु इतर फॅमिलीचा जो ताण असतो किंवा शेतकरी विद्यार्थिनीचा असते, म्हणजे बहुतेक करून जे डीएड आणि बीएड झालेले विद्यार्थी हे नॉर्मल घरचे असतात, म्हणजे सामान्य कुटुंबातले, आणि तेही ग्रामीण भागातील असतात. त्याच्यामुळे ते शेतीकडे वळणाऱ्या मुली किंवा मुलं असतात डीएड होऊन. मग या ज्या गोष्टी आहेत यांच्याकरिता आपल्याला वेळ कसा काढता येईल हे नियोजन आपण विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत. मग सर्वात आधी तुम्हाला जर नियोजन करायचं असेल, ही कारणं बाजूला सारायची आहे आपल्याला. जर तुम्हाला नोकरीला लागायचं असेल तर तुम्हाला किंवा टीईटी पास व्हायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, पहिली पात्रता जी आहे शिक्षक बनण्याची ते म्हणजे टीईटी पास. मग टीईटी पेपर 1 असो की टीईटी पेपर 2 असो, हे दोन्ही पेपर तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. मग टीईटी 1 कशासाठी, तर 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना जर तुम्हाला शिकवायचं असेल, जे विद्यार्थी डीएड झाले आहेत ते विद्यार्थी 1ली ते 5वीचा फॉर्म भरू शकतात आणि टीईटीचा पेपर देऊ शकतात. नंतर 1ली ते 8वीचा जर तुम्हाला
शिक्षक बनायचं असेल तर पेपर 2 म्हणजे 6 ते 8 करिता जो पेपर 2 होते ते पास असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे दोन्ही पेपर तुम्हाला पास असावं लागतं. मग या पास होण्यासाठी काय करावं लागेल, तर नियोजन करावं लागेल. हे जर तुम्ही पास झाले नाही तर सीटीईटी आहे जी सेंट्रलची टेस्ट आहे, त्यात सुद्धा तुम्हाला सीटीईटी पेपर 1 जे 1ली ते 5व्या वर्गासाठी शिकवण्यासाठी लायबल असणार आहे, नंतर 6वी ते 8वी करिता सीटीईटी पेपर 2 हे दोनही समतुल्य आहे, सारखे आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग यामध्ये तुम्हाला पास व्हायला 150 पैकी विद्यार्थी मित्रांनो जे ओपनचे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 90 मार्क्स लागणार आहेत आणि जे मागासवर्गीय आहेत किंवा SC ST OBC जे विद्यार्थी आहेत यांना विद्यार्थी मित्रांनो 82 मार्क्स लागणार आहे आणि कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसणार. मग यासाठी आपण नियोजन कसं करणार आहात, लक्षात घ्या. जे कॉन्व्हेंटमध्ये शिकवणाऱ्या विद्यार्थिनी आहेत किंवा महिला आहेत किंवा शिक्षक म्हणून जाणाऱ्या महिला आहेत किंवा अंगणवाडी सेविका म्हणूनही काही विद्यार्थिनी रुजू झालेल्या आहेत, मी या सर्वांना सांगू इच्छितो की तुम्हाला तुमच्या दिवसभरातील तुम्हाला पहिला मुद्दा की आपल्याला वेळ काढावा लागेल. वेळ काढावा लागेल की 24 तासातील तुम्हाला फक्त 3 तास तरी वेळ काढावा लागेल आणि या 3 तासात जर तुम्ही कायम 3 महिने किंवा 2 महिन्याचं जर सातत्य ठेवाल तर आपण ती परीक्षा पास होण्याच्या जवळ जातात किंवा पास होण्यासाठी आपण अभ्यास करत आहात असं होईल. पार्ट टाइम म्हणून जर तुम्ही सीटीईटी कडे जर बघितलात तर आपण कदापिही सीटीईटी पास होणार नाही, कदापिही नाही. कारण एमपीएससीच्या विद्यार्थी तुमचे मित्र मैत्रिणी कोणी जर असेल तर त्यांना विचारा, ते सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ते पास होत नाहीये. पेपर 1 पास व्हायला खूप दम लागतं. मग याचा विचार जर आपण करतो म्हटलं कारण पेपर 2 ला विद्यार्थी पास होऊन जातात स्पर्धा परीक्षेमध्ये, का तर सोशल सायन्स सारखा विषय विद्यार्थी घेत असतात आणि त्यात तो विद्यार्थ्यांचा अभ्यास त्यांचा असतो, त्यामुळे सोशल सायन्सचे विद्यार्थी त्या ठिकाणी पास होतात, स्पर्धा परीक्षे विद्यार्थी पास होतात. पण पेपर 1च्या बाबतीत थोडा गैरसमज आपला होऊन बसलेला आहे. म्हणून याकरता आपल्याला 3 तास रोज काढणं गरजेचं आहे. जे गृहिणी आहेत, गॅप झालेले विद्यार्थी आहेत, गॅप पडलेले विद्यार्थी आहेत, यांना मी सांगू इच्छितो 3 तास आपल्याला वेळ काढावा लागेल. मग 3 तासाचं नियोजन कसं करा, सकाळचं तुम्ही जर 8 ते 9चा टायमिंग असेल किंवा सकाळी 5 ते 6चा टायमिंग असेल किंवा 7चा टायमिंग असेल 5ला उठून, कारण तुम्हाला स्वतःच्या आयुष्याशी किंवा स्वतःच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला तडजोड करावं लागेल ही परीक्षा पास व्हायला. कारण तुम्ही जर कारण सांगत असाल की माझं जॉब आहे, हे आहे, ते आहे, हे शक्य होणार नाही, तर त्याशिवाय तुम्ही पास होणार नाही. तर हे यात तडजोड करावं लागेल तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सकाळचा जर तुम्ही 5 ते 6चा वेळ घेतला तर 1 तास तुम्ही हा वेळ घेऊ शकता आणि रात्रीचा जर तुम्ही वेळ घेतो म्हटलं तर 8 ते 10चा वेळ तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता किंवा 9 ते 11चा वेळ तुम्ही घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. मग यासाठी काय करणार आहात, तर सर्वात महत्वाचा मुद्दा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की आतापर्यंत जे काही टीटीचे पेपर झालेले आहेत किंवा सीटीटीचे पेपर झाले आहेत तेवढेही पेपर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग ते सॉफ्ट कॉपी का, मोबाईलवरती का, नाही तर हार्ड कॉपी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. प्रिंट आउट काढून आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. आपण त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यासाठी लागणारा खर्च तुम्हाला स्वतःला करायचा आहे. मग कितीही पेपर असो, 7 पेपर असो की 5 पेपर असो, टीईटीचे 5 असो की सीटीटीचे 5 असो, हे सर्व पेपर आपल्याकडे आणून ठेवणं गरजेचं आहे आणि ते पेपर तुम्हाला पहिल्यांदा PYQ वाचणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे जेव्हापर्यंत तुम्ही करणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला नेमकी टीईटी काय आहे हे समजणार नाही. नेमकं प्रश्नाचं गांभीर्य तुम्हाला समजणार नाही, प्रश्न कसे असतात हे समजणार नाही तुम्हाला. कारण तुमच्या टीचिंग बेसवर काही प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो आणि काही तुमच्या त्या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार ते असतात. याचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे तुम्हाला पहिला मुद्दा 3 तास तुम्हाला वेळ काढावा लागेल आयुष्यातला, तुमच्या दैनंदिन जीवनातला. सकाळचा जर काढला तर 1 तास आणि रात्रीचं तुम्हाला 2 तास. पहिल्यांदा आपल्याला घ्यावं लागेल PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मग त्यानुसार तुम्हाला एक एक विषय तुम्हाला वाचायचे आहे. पहिल्यांदा तुम्हाला सर्व प्रश्न चाळायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला समजेल की काय सीटीटीचा पेपर कसा असतो किंवा टीईटीचा पेपर कसा असतो. यानंतर तुम्हाला समजेल, तुमच्या डोक्यात येईल की नाही पेपर या पद्धतीचा असतो. त्यानुसार तुम्हाला जे प्रश्न तुम्हाला येत आहेत न अभ्यास करता त्यांना सोडवून पहा. मग तुम्हाला त्याचा पॅटर्न समजेल की नेमकं यांना उत्तर काय हवं असते, अपेक्षित उत्तर काय. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास शिक्षक म्हणून तुम्ही काय करू शकता आणि तुमचं त्या विषयाचा गांभीर्य, या बाबतीत तुम्हाला अभ्यास करायचा आहे 3 तास काढून. मग नंतर तुम्ही मराठी सारखा विषय आहे, लँग्वेज आहेत आपल्याकडे, दोन्ही लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, मराठी लँग्वेज. विद्यार्थी मित्रांनो, मग मराठी लँग्वेजचा अभ्यास कसा करणार आहात तुम्ही. मग मराठी लँग्वेजचा अभ्यास तुम्ही व्याकरणाचा असो की इतर पॅसेज पण असतात याचा जर अभ्यास करतो म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या सर्व गोष्टी त्यानुसार करायच्या आहे जे पुस्तक अवेलेबल आहे. मग पुस्तक कोणते अवेलेबल आहे, बाळासाहेब शिंदे सारखं मराठी व्याकरणाचं पुस्तक तुमच्याकडे आहे, ते तुम्ही घेऊ शकता. बरोबर, आपल्याला उपलब्ध आहे मार्केटमध्ये. नंतर इंग्रजी व्याकरणाचा
पुस्तक आहे, सोप्या सोपं बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. नंतर सीडीपी सारखा विषय, सीडीपी सारखा विषय बालमानसशास्त्र असेल, पॅडॉगॉजी असेल, याचा जर विचार करतो म्हटलं तुम्ही, तर आपल्याला माहिती आहे, आपण डीएड झाला आहात विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे की फडके प्रकाशनाचं मानसशास्त्राचं पुस्तक आहे, हे तुम्ही वापरू शकता. नंतर निराली प्रकाशनाचं पुस्तक आहे, हे तुम्ही वापरू शकता, ज्यात संपूर्ण माहिती आहे, याच्या बाहेरचे कोणतेही प्रश्न या ठिकाणी नसतात. नंतर परिसर अभ्यास सारखा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो. परिसर अभ्यासचा विषय तुम्हाला माहिती आहे, जे सामाजिक शास्त्र ते परिसर विषय अभ्यासचा विषय हा 3री पासून सुरू होतं. 3री 4थी ला परिसर अभ्यास असतो, ते प्रश्न चाळा, त्यातील प्रश्न पहा. जे पुस्तकाचे छोटे छोटे पुस्तक असतात जिल्हा परिषद शाळेमध्ये, जे दरवर्षी नवीन येत असतात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शिक्षकांना मागू शकता. जिल्हा परिषद शाळेत जाऊन तुम्ही एखाद्या शिक्षकाला रिक्वेस्ट करू शकता की गेल्या वर्षीचे जे पुस्तक आहे ते द्या सर, कारण दरवर्षी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तक दिली जातात आणि तुम्ही एखाद्या प्रेमाखातीर तुम्ही या सर्व गोष्टी मागू शकता विद्यार्थी मित्रांनो. याकरिता हे वाचणं गरजेचं आहे, जे परिसर अभ्यासाशी संबंधित आहे. नंतर पेपर 2 करता हेच विषय असणार आहेत, पण सामाजिक शास्त्र किंवा मॅथ किंवा विज्ञान याचा जर विचार करतो म्हटलं तर विद्यार्थी मित्र, ज्यांचा विषय हे ऑप्शनल विषय आहे, समजा विषय मॅथ आहे किंवा विज्ञान आहे आणि किंवा सामाजिक शास्त्र, मग सामाजिक शास्त्राचा अभ्यास कुठून करणार आहात तुम्ही? तर सामाजिक शास्त्राचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण करायचा आहे तो 5वी पासून, म्हणजे जे 5वी ते 8वीचे पुस्तक असतात, 9वीचे पुस्तकात असतात, आणि त्यात तुम्हाला माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे की विज्ञानाची जी पुस्तक आहे ते तुम्हाला तिथून वाचायचे आहे. मग सामाजिक शास्त्रामध्ये, म्हणजे विज्ञानाचे नाही सॉरी, सामाजिक शास्त्राचे पुस्तक, इतिहास, नागरिकशास्त्राचे जे विषय आहेत हे तुम्ही 5वी पासून वाचू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्याकडे अवेलेबल असतात, आपल्या मार्केटमध्ये मिळतात. विज्ञानाची पुस्तकं जर ज्याचं स्पेशलाइज विज्ञान आणि मॅथ असेल, म्हणजे सायन्स आणि मॅथ असेल, तर त्यांनी 8वी 9वी 10वी म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीची जी पुस्तकं आहेत स्टेट बोर्डची, ते तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. ते जर नसेल तुमच्याकडे उपलब्ध, तर रेडीमेड एक पुस्तक मिळत आहे, साई मट्टाचं, म्हणजे निम सरकारचं पुस्तक आहे एक, संपूर्ण एनसीईआरटीच्या पुस्तकावरती बनवलेलं ते पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, ज्यात खंडांचा भूगोल वगैरे दिला आहे, खंडांचा अभ्यास दिलेला आहे, इतर जे आहे ते सर्व जे बिट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, 1 लाइनर प्रश्न त्या ठिकाणी काढून दिलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा तुमचा फायदा होऊ शकतो. जो रेडीमेड पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढा जर तुम्ही अभ्यास सातत्यानं जर करत असाल, नंतर मॅथ आहे, मॅथचा विषय राहिलाय, मॅथसाठी आणि रिजनिंगसाठी पंढरीनाथ राणेचं जे पुस्तक आहे, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा नितीन महाले सरांचं पुस्तक सुद्धा तुम्ही वापरू शकता विद्यार्थी मित्रांनो, किंवा सतीश वर्षाचं सुद्धा पुस्तक तुम्ही वापरू शकता. या सर्व गोष्टींचा जर आपण अभ्यास जर तंतोतंत 3 तास वेळ काढून जर करत असाल, तर विद्यार्थी मित्रांनो नक्की आपण टीईटी पास होणार आहात किंवा सीटीईटी पास होणार आहात. आणि मग ही सीटीईटी किंवा ही जी टीईटी आहे आता होणारी, सीटीईटी तर झाली आहे विद्यार्थी मित्रांनो, पण टीईटी जी आहे हे टीईटी कधी होणार आहे? मग टीईटीचा जर विचार करतो म्हटलं तर आता जी भरती झालेली आहे या पिरियडमध्ये या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे होत्या विद्यार्थी मित्रांनो, परंतु अजूनपर्यंत कोणतीही ऍड आलेली नाहीये, कोणतीही जाहिरात आलेली नाहीये. सप्टेंबरमध्ये व्हायला पाहिजे असं गृहीत पकडलं होतं, कारण ऑगस्टमध्ये जर जाहिरात टाकली तर 1 महिना हे तुम्हाला माहित आहे, पेपरच्या फॉर्म भरायला, अर्ज प्रणाली आणि अर्ज जे काही प्रक्रिया आहे ते व्हायला वेळ लागते, आणि ते 1 महिन्याची वेळ दिली जाते. म्हणजे 1 महिना जर वेळ दिली, पण सप्टेंबरमध्येच विद्यार्थी मित्रांनो 20 ते 25 तारखेला किंवा 20 ते 15 तारखेला विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता विधानसभेची लागणार आहे. मग जरी आचारसंहिता जरी लागली, पण आचारसंहितेपूर्वी जर ऍड आलेली आहे, जाहिरात आलेली आहे, अर्ज प्रक्रिया सुरू होत असेल, तर कोणताही त्याच्यावर परिणाम पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि ही जी काही पेपर आहे, हा जो पेपर आहे आपला ऑक्टोबरमध्ये रिझल्ट लागल्यानंतर होऊ शकतं, परंतु अजूनही आपण संभ्रमात आहोत. शासन याकडे दुर्लक्ष करत आहे की काय करत आहे अजूनपर्यंत समजत नाही. अजूनही कोणतीही जाहिरात या ठिकाणी आलेली नाही आहे. जर ऑक्टोबरमध्ये होणार असेल तर आताच ऍड येईल, आणि अशी एक भविष्यता व्यक्त करण्यात येत आहे की नक्कीच ही परीक्षा आता होईल, कारण आता ऍड येईल 2-4 दिवसामध्ये तरी ऍड यायला पाहिजे, म्हणजे ऑक्टोबर नंतर ते करता येईल. आणि अजून एक, मग ही ती जी होणारी जे टेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ही होणारी टेट ही 3री टेट असणार आहे, जी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होऊ शकते. आणि यासाठी तुम्हाला सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला होता की आपणा सर्वांना जे डीएड झालेले विद्यार्थी आहे, आपल्यासारखे विद्यार्थी पात्र होऊन आपण शिक्षण विभागामध्ये रुजू व्हावं, आणि राष्ट्राची जी संपत्ती असणारे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना जडणघडणीमध्ये आपला एक हातभार लाभावा, त्याकरिता हा एक
व्हिडिओ आहे आणि याचा तुम्हाला पुरेपूर उपयोग करायचा आहे. जे 3 तास मी सांगितले आहेत त्या 3 तासाचा तुम्हाला रात्री आणि सकाळी उठून जर तुम्ही अभ्यास करत असाल आपल्या कामाच्या व्यतिरिक्त, कारण एवढं तर करावं लागेल. कारण जर नोकरी पाहिजे असेल, जर शाश्वत नोकरी पाहिजे असेल तुम्हाला 58 इयर्स पर्यंत, तर या गोष्टी करणं गरजेचे आहे. नाहीतर आपण आयुष्यात कधी शिक्षक होणार नाहीये. फक्त एक आपला अनुभव असणार आहात विद्यार्थी मित्रांनो, की मी डीएड झालोय, मी बीएड झालेला आहे, माझ्या 2 मार्कांनी रिझल्ट गेला, माझा टीईटी निघत नाही, माझा 3 मार्कांनी टीईटी गेला, या सर्व गोष्टी चुकाच होत्या पेपरमध्ये. हे करून चालणार नाही, ही फालतूची कारवाई करून चालणार नाही किंवा डोक्यात घेऊन चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्यासोबतचा कोणीतरी त्यावेळेला लागून जाईल आणि तो आनंदात राहील आणि आपण दुःखामध्ये राहू. याकरिता हा 3 तास वेळ काढा. गृहिणी भगिनींना सांगू इच्छितो की 3 तास वेळ काढा. नंतर जे काही जॉब आहे, पार्ट टाइम जॉब करणारे त्यांनाही सांगितो, कॉन्व्हेंटमध्ये किंवा इतर ठिकाणी शिकवायला जात असतील त्यांनाही सांगू इच्छितो की 5,000 आणि 6,000 मध्ये तुम्ही त्या ठिकाणी जॉब करण्यापेक्षा लाईफ टाइम जॉब 58 ते 60 वर्षापर्यंत कसं करता येईल यासाठी स्वतःचा वेळ काढा. इतरांच्या शाळेसाठी तेवढा 5 तास किंवा 8 तास वेळ देण्यापेक्षा स्वतःच्या जीवनासाठी हा वेळ काढा. विद्यार्थी मित्रांनो, असलेली 3 महिने जे आहे हे लायब्ररी जॉईन करा, अभ्यास करा, सातत्य ठेवा. नक्कीच आपण सीटीईटी किंवा टीईटी क्रॅक करा, पास व्हाल आणि येणारी जी टेट आहे त्या टेट भरतीसाठीही मी एक स्पेशल पुस्तकांचा व्हिडिओ किंवा आपण कोणते बुक्स वापरणार आहे त्याकरिताही मी तुम्हाला सजेशन किंवा एक नियोजनाचं प्लॅनिंगचं एक व्हिडिओ बनवणार आहे. ते सुद्धा तुम्ही बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की कमेंट द्या आणि या माझ्या चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओ जे काही माहिती आहे याकरिता सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.